लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सर्वत्रच सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा मतदानाचा पूर्ण झालेला आहे, तर सर्वांचंच लक्ष आता पालघर जिल्ह्याकडे लागून राहिलेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला, तर पालघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांचं वर्चस्व आहे असे बहुजन विकास आघाडीने देखील आपल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेला नसला तरी पण पसंती दाखवलेली आहे। सर्वांनी एकत्रित येऊन एकमताने कुठेतरी त्यांच्यावर पसंती होत असल्याचं समोर आलेलं आहे। ते उमेदवार आहेत आमदार राजेश पाटील। गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी 6 इच्छुकांचं बोलणं सुरू होतं, चर्चा सुरू होती। त्यामध्ये आता कुठेतरी एक निष्कर्ष होताना पाहायला मिळत आहे। आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं होतं, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही एक नाव तुमच्यासमोर सादर करू, तो आमचा उमेदवार असेल। तर आता कुठेतरी त्या नावाला पसंती मिळताना दिसून येत आहे। काही दिवसांपासून ज्या बातम्या चाललेल्या आहेत, चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये आता आमदार राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे लोकसभा उमेदवार असणार आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये 6 इच्छुकांमध्ये चर्चा सुरू आहेत। विविध ठिकाणाचे विविध गट झालेले आहेत। यामध्ये प्रत्येक गटाला आपला उमेदवार हा श्रेष्ठ वाटतोय, परंतु राजेश पाटील जे गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। एक आदिवासी मुलगा ज्यांनी लहान गावातून इतका मोठा संघर्ष पार केला, आमदार झाल्याचा पल्ला गाठला, त्याचा खासदार होण्याचा पल्ला गाठतील का हे पाहण्यासारखं असेल। बहुजन विकास आघाडीने अद्यापही यावर शिक्कामोर्तब केलेला नाहीये, कोणती अधिकृत घोषणा केलेली नाहीये, परंतु अशी माहिती मिळत आहे की आमदार राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीमध्ये चेहरा असणार आहेत। त्यामुळे हे पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता पुन्हा एकदा स्थापन होते का खासदारकीमध्ये, पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी ही खासदारकीचा पल्ला गाठते का, आणि राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कशा प्रकारे पालघरमध्ये बदल घडून येतात